सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 91.13%वर। बुधवारी रात्री 175 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात 301 नागरिकांना डिस्चार्ज। 213 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। सातारा जिल्हा कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येताना दिसत आहे। दुसऱ्या लाटेची भीती असली तरी सध्याची कोरोनाची आकडेवारी मात्र दिलासा देणारी आहे। नवीन बाधित रुग्णांचा आकडा व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण यातील अंतर वाढत असल्याने रिकव्हरी रेट ही 91%च्या पुढे गेल्याने तो खूप मोठा दिलासा ठरला आहे। बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 301 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 213 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 186 नमुन्यांपैकी 55 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 41 नमुन्यांपैकी 6 नमुने बाधित, खाजगी लॅब 77 नमुन्यांपैकी 12 नमुने बाधित, अँटीजेन टेस्ट 1850 नमुन्यांपैकी 102 नमुने बाधित, असे सर्व मिळून 2154 नमुन्यांपैकी 175 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 2,12,680 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 48,471 बाधित आढळले आहेत, तर 44,175 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,626 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 2,670 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 175 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।